नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आज आपण पुन्हा एक छोटासा व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येत आहोत. माझ्यासोबत आहे सागर कोल्हे फ्रॉम संगमनेर. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांबद्दल आज आपण पुन्हा एकदा बोलणार आहोत. ग्रामीण भागातली मुलं ज्यावेळेस इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतात त्यावेळेस 4 वर्ष किंवा 3 वर्ष BCS, MCA, BCA, इंजिनिअरिंग आणि या सगळ्याच फील्डबाबत आज आपण बोलणार आहोत. 4 वर्ष त्यांचा साधारण कोणताच प्लॅन नसतो. म्हणजे अगदी फर्स्ट इयरपासून जॉबचा प्लॅन असायला पाहिजे बेसिकली, पण तसा कोणताही प्लॅन त्यांच्याकडे नसतो. फायनल इयरमध्ये गेल्यानंतर मग त्यांना जॉब प्रोफाईल याबद्दल माहिती होते आणि हळूहळू ते जॉबकडं बघायचा प्रयत्न करतात किंवा जॉबसाठी प्रयत्न करतात बेसिकली. फायनल इयर कंप्लीट झाल्यानंतर ग्रामीण भागातली म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातली साधारण सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, परभणी, नांदेड, संगमनेर या सगळ्याच भागातली मुलं साधारण एकतर पुण्यामध्ये येतात किंवा हैदराबादला जातात. कोणता तरी एक बेसिक कोर्स केल्यानंतर जॉब लागतो असं प्रत्येकाच्या मनामध्ये असतं आणि तो कोर्स करण्यासाठी बरेच सारे इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये आहेत. त्या इन्स्टिट्यूटमध्ये मुलं जातात, मग साधारण 3-4 महिन्याचा कोर्स करतात. त्यानंतर बऱ्याच मुलांना जॉब लागतो, बऱ्याच मुलांना लागत नाही. आज आपण त्याबद्दल थोडंसं डिस्कस करणार आहोत सागरकडून. त्यानं जे प्लेसमेंटसाठी जे केलेलं आहे किंवा त्याचा जो दिनक्रम होता तो दिनक्रम किंवा त्याचे जे एफर्ट्स होते ते एफर्ट्स आज आपण समजून घेणार आहोत. सागर, तुझ्याबद्दल थोडीशी माहिती सांगशील? मी सागर कोल्हे, मी संगमनेरचा आणि मी बॅचलर डिग्री कम्प्युटर सायन्समध्ये कंप्लीट केली आणि त्यानंतर मी MCA कंप्लीट केलं. पुढचा क्वेश्चन सागर माझा हा आहे तुझ्यासाठी. तू ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आणि त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. बेसिकली खूप सारी मुलं BCS, BCA यानंतर MCAचा विचार करतात किंवा MCSचा विचार करतात. MCS हे जॉबसाठी करायला पाहिजे का, हा माझा क्वेश्चन आहे. ॲज अ फ्रेशर जाणार असेल तर नाही. ओके. MCS जे आहे किंवा MCA जे आहे, ज्यावेळेस मुलं ग्रॅज्युएशननंतर विचार करतात बेसिकली पोस्ट ग्रॅज्युएशन हे स्पेसिफिक जॉबसाठी, म्हणजे आता जसं तुम्ही IT इंडस्ट्रीमध्ये विचार करत असाल तर असे कोणते जॉब्स नाहीत की ते फक्त MCAसाठी आहे. तुम्ही कोणतेही जॉब ओपनिंग ज्यावेळेस ओपन करता, JD ओपन करता, तर त्या JDमध्ये अगदी एनी ग्रॅज्युएट म्हणजे BCom, BSc, BCA, BCS, MCA, MCS सगळेच त्याच्यामध्ये एज्युकेशन क्रायटेरिया त्या जॉबसाठी मेन्शन असतो. म्हणजे खूप कमी केसमध्ये तुम्हाला MCAचे अपॉर्च्युनिटीज अवेलेबल होतील. बट तुम्ही जर एका इंजिनियरला कॉम्पीट करता आहात 4 वर्ष इंजिनियरला, तर तो जो कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स माईट बी MCA नंतर मुलांमध्ये येत असेल. त्यामुळे बरेच सारे मुलं MCAला ऑप्ट आउट करतात. पण माझं पर्सनल वैयक्तिक मत असं आहे की तुम्ही BCS किंवा ग्रॅज्युएशन नंतर जॉबसाठी ट्राय करायला पाहिजे रादर दॅन MCA. बरोबर आहे. जसं सागर आपण सुरुवातीलाच बोललो होतो की बऱ्याच साऱ्या मुलांना कोर्स करावा लागतो आणि 99% मुलं कोर्स करतातच कोणता ना कोणता किंवा इंटर्नशिप जॉईन करतात आणि मग त्यानंतर जॉबच्या अपॉर्च्युनिटी असतात. याला जोडून माझा दुसरा प्रश्न सागर हा आहे की तू कोणते कोर्सेस आत्तापर्यंत केलेले आहेत का, ग्रॅज्युएशन नंतर किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर? हो, मी ग्रॅज्युएशन नंतर कोर्स केलेला आहे आणि तो ऑनलाईन केला होता. फ्रंट एंड डेव्हलपमेंटसाठी त्यात मी HTML, CSS, बूटस्ट्रॅप, जावास्क्रिप्ट आणि रिॲक्ट जे शिकलेलो. आणि ऑनलाईन केलं असल्यामुळं काय झालं की त्याचं जॉब मार्केट थोडंसं खराब झाल्यामुळं, जॉब न भेटल्यामुळं मी MCAसाठी लगेच ट्राय केला आणि MCA कंटिन्यू केलं. आणि त्यानंतर मी परत रिसर्च केला की ऑफलाईन कोर्स केला पाहिजे ऑनलाईन कोर्स करण्यापेक्षा, आणि त्यामुळे मी मग ऑफलाईन कोर्सेस सर्च करत होतो. आणि त्यानंतर मला कोड फर्स्ट भेटलं. त्यामध्ये 8 आवर वर्किंग बेस मॉडेल होतं त्यांचं, त्यामुळं मग मी त्याला प्रेफर केलं. साधारण 8 तासाचं वर्किंग ठेवण्याच्या पाठीमागच्या बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. बऱ्याच साऱ्या व्हिडिओमधून ही गोष्ट आम्ही समोर आणतो आहोत की मुलांनी स्वतः प्रॅक्टिस केला पाहिजे, स्वतः प्रिपरेशन केलं पाहिजे आणि स्वतःला वेळ दिला पाहिजे. तर तो वेळ दिल्यानंतर प्लेसमेंट होण्याचे चान्सेस खूप सारे आहेत. सागरच्या बाबतीत एक फायदा हा झाला असं म्हणता येईल की सागरनं पहिला तर एक ऑनलाईन कोर्स कंप्लीट केला होता. म्हणजे सागरला ऑलरेडी बेसिक माहीत होतं. कोणताही कोर्स ज्यावेळेस करतो आहोत, साधारण आपण आता फुलस्टॅकबद्दल बोलतो आहोत, तर फुलस्टॅकमध्ये तुम्हाला फ्रंट एंड यायला पाहिजे, बॅक एंड यायला पाहिजे, डेटाबेस यायला पाहिजे आणि डिप्लॉयमेंट यायला पाहिजे. सागरनं फ्रंट एंड कंप्लीट केल्यामुळे एक पार्ट सागरला ऑलरेडी माहीत होता, ॲटलिस्ट अवेअर होता सागर त्याच्याबद्दल. ज्यावेळेस सागरनं ऑफलाईन जॉईन केलं त्याच्यावरती त्याचं प्रॅक्टिस आणि
समजून घेण्याचं जे स्पीड आहे किंवा टेक्नॉलॉजी डायजेस्ट करण्याचं जे स्पीड आहे ते स्पीड वाढलं. त्यामुळं जे 6 महिन्याचं ड्युरेशन आहे कोर्सचं त्याच्या आधीच सागरला प्लेसमेंटला मदत झाली. सो माझा पुढचा प्रश्न सागरसाठी हा असेल की सागर, तू आत्तापर्यंत कोणत्या टेक्नॉलॉजी लर्न केलेल्या आहेत आणि तुझं दिवसभराचं शेड्यूल काय होतं, टोटल टाईम किती देत होता तू, किंवा शिकवण्याच्या पद्धती कशा होत्या, तुमचा दिवस कसा जायचा टोटल 8 तासाचा? मी फर्स्ट औंध ब्रांचला जॉईन केलेलं होतं कोड फर्स्ट. तर तिथे मी सकाळी 9 वाजता जायचो. तिथे मी सकाळी 9 वाजता राहुल सर भेटायचे. ते आम्हाला एक टेक्नॉलॉजी शिकवायचे आणि त्या टेक्नॉलॉजीवरती आम्ही दिवसभर प्रॅक्टिस करायचो, त्याच्याशी चर्चा करायचो आणि वर्किंग कसं चालतं ह्या टेक्नॉलॉजीवरती ते चेक करायचो आणि तेवढं करायचो. आणि नंतर पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी जाण्याच्या वेळेस आम्ही त्या याच्यावरती ग्रुप डिस्कशन करायचो. ती टेक्नॉलॉजी जी लर्न केली त्या टेक्नॉलॉजीवरती ग्रुप डिस्कशन करायचो आणि त्यानंतर लॉगआउट करायचो. आणि त्यानंतर प्रत्येक मंडेला आमचं प्रेझेंटेशन असायचं की या वीकमध्ये आम्ही पूर्ण काय शिकलो आहे त्यावरती आम्ही प्रेझेंटेशन द्यायचं. आय टी इंडस्ट्री जी आहे ती आय टी इंडस्ट्री मोस्टली एका फॉर्म्युलेवरती चालते किंवा साधारण या फॉर्म्युलेवरती चालू शकते, KCC, नॉलेज, कम्युनिकेशन आणि कॉन्फिडन्स. सो आम्ही काय करतो आहोत, दिवसभर 8 तास किंवा 10 तास मुलं ज्यावेळेस बसतात एखादा कन्सेप्ट त्यांना पीच करतो आम्ही आणि तो पीच केल्यानंतर किंवा टीच केल्यानंतर शिकवल्यानंतर त्यांना त्याचं प्रॅक्टिस करायला लावतो. प्रॅक्टिस केल्यानंतर मग ते प्रॅक्टिस ऑब्झर्व करतो, कोड चेक करतो. तर त्यांना काय होतं, त्यांच्या नॉलेज कपॅसिटी जी आहे किंवा नॉलेज जे आहे ते नॉलेज वाढतं. जसं नॉलेज गेन होत जाते तसा त्यांचा कॉन्फिडन्स नॉलेजच्या बेसिसवरती कॉन्फिडन्स बूस्ट होत जातो. कम्युनिकेशनसाठी आपण त्यांना प्रेझेंटेशन आणि JD हे राऊंड ठेवलेले आहे. जेव्हा या 3 गोष्टी एकत्र येतात, नॉलेज, कम्युनिकेशन आणि कॉन्फिडन्स, त्यावेळेस तुमचा जॉबचा जो मार्ग आहे तो मार्ग सुकर होता असं मला वाटतं. सो सागर, पुढचा प्रश्न माझा हा आहे तुझ्यासाठी, स्पेशली ग्रामीण भागातल्या मुलांसाठी. कोड फर्स्ट हे ग्रामीण भागातल्या मुलांसाठी खूप काम करतं. आम्ही ग्रामीण भागातल्या मुलंच स्पेशली टार्गेट करतो आहोत. या सुपर 30मध्येही 90% मुलं ग्रामीण भागातली आहेत. सो ग्रामीण भागातल्या मुलांनी प्लेसमेंटसाठी, जॉबसाठी काय करायला पाहिजे असं तुला वाटतं? मुलांनी पहिलं तर हार्डवर्क करण्याची तयारी ठेवली पाहिजे. त्यानंतर आता मार्केटमध्ये काय चालू आहे की बॅकडोर एंट्रीज वगैरे चालू आहेत जास्त प्रमाणात. त्याच्याशी कम्पेअर न करता डायरेक्टली तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून आणि स्वतःला काहीतरी डेडलाईन देऊन त्यात प्रॅक्टिस करणे आणि डेली वर्क करणे त्याच एक पर्याय आहे. आणि सो जॉबला कोणताही शॉर्टकट नाही आहे. शॉर्टकट शोधण्याचा प्रयत्नही करू नका. ज्यावेळेस तुम्हाला स्वतःच्या स्किल्सवरती तुम्ही फोकस कराल त्यावेळेस तुमचं प्लेसमेंट नक्की होईल असं मला वाटतं. कॉंग्रॅच्युलेशन सागर. सागरचं प्लेसमेंट जे आहे ते असिम्युलेट टेक्नॉलॉजीमध्ये ॲज अॅन ERP इंटर्न कोणत्या सॉफ्टवेअरसाठी? फ्रॅपी फ्रेमवर्कवरती मी काम. या फ्रेमवर्कवरती जे बेसिकली जावास्क्रिप्टच्या बेसिसवरती किंवा जावास्क्रिप्ट आणि रिलेटेड टेक्नॉलॉजीवरती आहे त्याच्यासाठी इंटर्नसाठीचं प्लेसमेंट झालं आहे. थँक्यू व्हेरी मच.